नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। ठाकरे कुटुंबियांच्या मनोमिलनाची चर्चा सध्या चांगलीच रंगलेली आहे। दोन्ही बाजूकडून एकमेकांना टाळी देण्यात आली, एकमेकांचे स्वागतही झाले, मागचे विसरून पुढे जाण्याच्या गप्पा सुरू झाल्या। यावर पुढे काय ते राज ठाकरे विदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतरच निश्चित होईल। परंतु त्याच दरम्यान पवार कुटुंबाच्या मनोमिलनाची चर्चा देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय खेळीच्या बाबतीत शरद पवार सगळ्यांचे गुरु आहेत। शिवाय दीर्घ काळात राजकारणात व्यतीत केल्यामुळे एक राजकीय पोक्तपणा देखील त्यांच्यात आला आहे। त्यामुळे शरद पवार कधीच उथळ वक्तव्य करताना दिसत नाही किंवा त्यांच्या संदर्भात कुणी काहीही बोलले तरी त्यावर उथळ आक्रमक प्रतिक्रिया ते देत नाही। शांतपणे सगळ्या परिस्थितीचा विचार करून राजकीय निर्णय घेणे हा त्यांचा स्थायी भाव आहे। कदाचित म्हणूनच अजित पवारांनी त्यांचा पक्ष सोडला, त्यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह आपल्याकडे घेतले तरी देखील अजित पवारांविषयी त्यांच्या मनात राग नाही किंवा असला तरी तो सार्वजनिकरित्या त्यांनी कधीच प्रदर्शित केला नाही। त्यामुळेच इतके सगळे होऊनही शरद पवार आणि अजित पवारांमध्ये संवाद कधी तुटला नाही। अलीकडील काळात तर त्यांच्या भेटीगाठी अधिकच वाढलेल्या दिसतात। पुढच्या निवडणुकीपर्यंत आपण थकलेले असू, एकट्याच्या जीवावर पक्षाचा गाडा पुढे ओढणे आपल्याला कितपत शक्य होईल याचा विचार ते करत असतील। त्यामुळे पक्षाची धुरा पुढच्या पिढीच्या खांद्यावर द्यायची तर नेमके कुणाकडे कोणती जबाबदारी द्यावी याचा विचार त्यांच्या मनात नक्कीच येत असेल। राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहिला तरच या पक्षाची ताकद राज्यात वाढू शकते, याचेही भान त्यांना आहेच। त्यामुळे पक्ष एकसंध ठेवण्यासाठी काही तडजोडी करायच्या असतील तर अजित पवारांना विश्वासात घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी संवाद असणे तितकेच गरजेचे आहे। या संवादातून एक नवे मनोमिलन आकारास आले तर ते स्वागतार्हच असेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।